नमस्कार, मी पत्रकार निरंजन देशमुख. तुमच्या आयुष्यातील 1 तास मी आज मागत आहे. हा चित्रपट संपूर्ण बघण्यासाठी. हा चित्रपट तुमच्यासाठी बनवला गेला आहे. हा चित्रपट तुमचा आहे. चित्रपटाचा शेवट अतिशय छान बनवला गेला आहे. जर तुम्हाला हा चित्रपट आवडला तर हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जराही कंजूसी दाखवू नका. कारण आम्हाला पूर्णपणे खात्री आहे की हा चित्रपट बघितल्यानंतर मुलींची आणि त्यांच्या आईवडिलांची मानसिकता बदलल्याशिवाय राहणार नाही आणि नवी क्रांती घडल्याशिवाय राहणार नाही. जय जवान, जय किसान. धन्यवाद. ओ उठा. गेले का काय? नाव सांगा. नाव नाव सांगा. प्रदीप बाळासाहेब पाटील. प्रदीप बाळासाहेब पाटील. वय 40. 40 वय. बर. शिक्षण BA BEd मराठी. BA मराठी. मराठी येता का येता? मातृभाषा आहे आपली. मराठी. अपेक्षा काय? अपेक्षा चिकनी मुलगी पाहिजे. काय? चिकनी मुलगी पाहिजे. चिकनी मुलगी पाहिजे. चिकनी मिळेल बरं का? मिळेल. मिळेल ना? कधी होईल लग्न माझं? कधी होईल लग्न माझं? 2 आठवड्यात लग्न होईल तुमचं. 2000 लागतील बरं का? 2000. 2 लाख आपल्या पाहिजे. 2 लाख. अहो कुठली स्थळ दाखवतो तुम्ही मला? कुठली स्थळ दाखवतो? कुठली? 2 मुलांच्या आया माझ्यापेक्षा 8 वर्षांनी मोठ्या अशी स्थळ दाखवतो तुम्ही मला? अहो एक तर स्थळ असं दाखवतो तुम्ही मला. तिने माझ्याकडे पैशाची सुरुवात केली. माझ्या आईला सुरुवात केली. असे स्थळ दाखवतो तुम्ही मला. स्थळ दाखवता का डिनर करता? काय करता तुम्ही? मी नाही. हे काय नाव? काय नाव? जन्मा जमी वधूवर सूचक केंद्र. आजच बदलून टाकायचं. आणि काय करू मग? अशी ही बनवी करा. बनवी वधूवर सूचक केंद्र. मी फसवायचे धंदे बंद करा तुम्ही. तुम्ही समजून घ्या. तुम्ही बसा तिथे. तुम्ही शांत व्हा. बसा. काय सांगतो? बसा तुम्ही तिथे. काय सांगतो? शांत व्हा. जमेल लग्न तुमचं. शांत व्हा. पाणी देऊ का तुम्हाला? पाणी भरपूर स्थळ आहेत बरं का आपल्याकडे. भरपूर. असं काय? तुमच्याकडे भरपूर स्थळे नाहीत. मग भरपूर शेंडे आहेत लोकांना लावायला. आतापर्यंत 1 वर्षात 10,000 रुपये मी मोजले. 10,000 स्थळ दाखवायच्या नावाने बोंब.
फसवायचा का धंदा मात्र जोरात चालू आहे तुमचा. हे टोपी कुठून घेतली? अहो आमची टोपी शान आहे शान. अहो, इथं आमची लग्न व्हायना हा. आणि तुम्हीच नवरदेव बनून बसले का खुर्चीवर. भावनांशी खेळू नका मुलांच्या, त्यांचं लग्न जमत नाही म्हणून हात जोडून कळकळीची विनंती. पूर्वी आमची वडीलधारी मंडळी मध्यस्थी करायची आणि लग्न जमवायची, परंतु आज कुणीही कुणासाठी मध्यस्थी करायला तयार नाही. ही फार मोठी शोकांतिका आहे. त्यांचा गैरफायदा घेऊ नका, फक्त पैसे उकळू नका हो. त्यांचं लग्न जमवा. येतो मी. एकदम खरं बोलून गेला हा मुलगा. तो सच्चा मनाचा मुलगा होता तो. अहो तसं बघायला गेलं ना, एखाद्या विधवेशी सुद्धा त्यांनी लग्न केलं असतं बरं का. अहो पण स्थळ तर पाहिजे ना. अहो बाय डाटे तर भरपूर आहेत हो, पण सगळ्या मुली गायब. कुणाला सांगू नका. म्हणून तर माझं सुद्धा लग्न अजून बाकी आहे बरं का. तिकडे काय केलं ते स्वच्छता अभियानाच्या बोर्ड साहेब बोर्ड तयार आहे, संध्याकाळी 9 रुपये होईल ना. ओके ओके, झालं पाहिजे तेवढं. हो 100%. मुलगी झाली नका आणि दादा कपाळावर आपली तीच बरेल तुमची म्हातारपणाची काठी. मुलगी झाली नका आणि दादा कपाळावर आपली तीच बरेल तुमची म्हातारपणाची काठी. मुलगी झाली. सरपंच साहेब नमस्कार. नमस्ते, काय म्हणताय सर? गावातील माळावरच्या संग्रामवाडीत 12 मुले शालाबाई आहेत. त्यांच्या आईवडिलांना पैशाची चटक लागलेली दिसते. या वयात बालमजुरी करणं हे बरं नव्हे. काय झालं सर, कालच आम्ही त्यांच्या आईवडिलांकडे जाऊन आलो. त्यांना व्यवस्थित शिक्षणाबद्दल समजावून सांगितलं आहे. आज ग्रामपंचायतच्या वतीनं आपण त्या मुलांना गणवेश, शालेय साहित्याचा देणार आहोत त्यांना. त्यामुळं ती मुलं उद्यापासून शाळेत येतील, नक्की होईल, काय काळजी करू नका. गावातील एकही मुलगा शिक्षणापासून वंचित राहता कामा नये. सर, ती मुलं तिथं कामाला जात होती, जे बालकामगार म्हणून त्यांचा उपयोग करून घेत होते. त्या मालकांना चांगल्यापैकी शिक्षण हक्क कायद्याची तंबी देऊन आलो. त्यामुळे ती काळजी करायची नाही, एकदम व्यवस्थित होईल. सरपंच साहेब छान, चांगलं काम केलं तुम्ही. सर, अहो सरपंच म्हणून आमची जबाबदारीच आहे ती, काय हरकत नाही. ओके, या तुम्ही. ओके ठीक आहे. वासा या वासा या इकडे वासा या. हो पत्रकार साहेब या काय वार्ता या या वासा. काय चाललंय साहेबराव? काय चालणार रे, तुमच्या बातमीत आम्हाला शांतच करून टाकलंय. गावची निवडणूक बिनविरोध करून टाकली. काय मग आता? पत्रकार साहेबांच्या बातमीमुळं आमच्या गावची निवडणूक बिनविरोध झाली. अहो, लेखणीची ताकद आहे म्हणून तर लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ पत्रकार आहे. आपल्या गावात 60 मुलं शेतकऱ्यांची बिगर लग्नाची, त्याचाही पण आपण काहीतरी विचार केला पाहिजे. अहो साहेब, सगळे पोरं 40शीत पोचले. काहींचे केस पांढरे झाले, काहींच्या मिशा पांढऱ्या झाल्या, काहींच्या डोक्यावर केसच राहिले नाही. याचा विचार झाला पाहिजे ना. यावर काही प्रबोधन झालं पाहिजे. नुसत्या प्रबोधनाने काही होणार नाही. त्यासाठी मुलींची मानसिकता बदलली पाहिजे. मुलींची मानसिकता बदलत नाही तोपर्यंत काही खरं नाही. अहो, याला मुलींचे आई वडील सुद्धा जबाबदार राहा. आज काय करता तुम्ही? अहो, चला चहा घ्या. पत्रकार साहेबाला तालुक्याला जायचंय, उशीर झाला त्यांना. घ्या चहा घ्या. पत्रकार साहेब चहा घ्या. सगळ्याच मुलींना नोकरीवाला नवरा पाहिजे म्हणून एक मत आहे. हे बरोबर. पत्रकार साहेब, या विषयावर तुमची लेखणी जरा धारदारच झाली पाहिजे. बरोबर आहे. मला येतो मग. राम राम. तालुक्याला जायचं.
काय नाही मावशी, डोळ्यात काहीतरी गेलं होतं अचानक. ते भाऊ आम्हाला बुंदी कधी खाऊ घालता, लग्न कधी करता? देव माझी गाठ बांधायची विसरून गेला होता. अरे प्रदीप, पोळी घे ना थोडी. नको आई, पोट भरलंय माझं. नको आई, थोडी. नको आई, नको. पोट भरलंय माझं. काय भानगड आहे प्रदीप? पहिला तू 2-2 भाकरी खायचा चोरून चांगला, आता काय झालं तुला? आई, हल्ली लोकांचे बाहेरचे टोमणे ऐकूनच अर्ध पोट भरून जातं ग. येता जाता जो तो विचारतो तुझं लग्न कधी होईल म्हणून. तू लोकांकडं दुर्लक्ष कर. तुझं लग्न आज ना उद्या होईल. चुलते गेले तालुक्याला तुझ्या स्थळाबद्दल. आई, त्यांनी सुद्धा किती हाल सोसायचे सांग ना ग आपल्यासाठी. हे बघ भाऊ, असा चुलता मिळणं तुझं पूर्वजन्माचं काहीतरी पुण्य समज. आई, तुला एक मनापासून सांगू, आपल्या बाबांनी आत्महत्या करायला नको होती. नसती केली त्यांनी आत्महत्या, पण या अवकाळी पावसामुळे आलेलं पीक सगळं वाहून गेलं. 4 दिवस झोपलेच नाही. बँकेचे लोक, गावचा सावकार सारखे घरी पैसे मागायला येत होते. नेहमी स्वाभिमानाने जगणारे तुझे बाबा त्या सावकाराकडून अपमानित झाले आणि आई, बाबांनी थोडा संयम ठेवायला पाहिजे होता. अगं, कुठल्याही समस्येचा पर्याय हा आत्महत्या कधीच होऊ शकत नाही. आज काय परिस्थिती आहे, फेडलं का मी सगळं कर्ज? आयुष्यातील सगळेच दिवस सारखे नसतात आई. येणाऱ्या प्रत्येक संकटाशी लढायला शिकलं पाहिजे, आनंदाने आणि दृढ निश्चय. मग चुकूनही आत्महत्येचा विचार डोक्यात कधीच येणार नाही. खरंय पोरा, तुझ्या बापाने काही दिवस यांना संयम ठेवायला पाहिजे होता. जाऊ दे आई, वाहून गेली ती गंगा, राहिलं ते तीर्थ. प्रदीप, हे प्रदीप, प्रदीप, हे प्रदीप. तुझे चुलते आले वाटतं. हा, अप्पा आले. अरे, उद्या तुला बघायला आंदेगावचे पाहुणे येणार आहे, तयारीत राहत. बहुतेक हे स्थळ जमण्याजोगच आहे याची मला खात्री आहे, कारण मध्यस्थी चांगलं आहे. बसा बसा, तुमचीच वाट पाहत होते. अहो, दरवेळेस तुम्ही प्रदीप साठी स्थळ आणता आणि तुम्हीच मोडता ती लग्न. आणि एखाद्या स्थळाने जर चुकून होकार दिला तर आपली किती पंचायत होईल. अगं, असं कधीच होणार नाही येडे. शेतकरी बोराला कुठं पुरी जाता का? अहो, पण त्याची कर्तबगारी बघून एखादी लागली माग मग. घंट्याची कर्तबगारी 10 गोठ्यात गाया पाहून पोरी शेण काढी का लग्न करीन? अरे, आजच्या काळात कुणी शेण उचलायला तयार नाही माधुरी. बघा बाई तुम्हीच, ते जर प्रदीपचं लग्न जर झालं ना तर आपल्याला ही समधी जमीन मिळायची नाही बरं. माधुरी, त्याचं लग्न काय होत नाही. ही काळ्या दगडावरची रेषी, आणि त्याच्यासाठी असलेली जमीन ही सुद्धा आपलीच राहणार. ही सुद्धा काळ्या दगडावरची रेषी. असंच झालं पाहिजे. माधुरी, तू कायम पैशाचे इस्टेटीचे गोनाटे घालत राहते. मी तुझ्या करता एक छान गिफ्ट आणलंय, ते घे. बया, माझ्यासाठी? हा मग. अयो, मोठं नाटक काय मला. मग बया, लग्नाचं होतं मी. लयच भारी दिसतोय मोबाईल वर. मग तुझ्यासाठी आणलाय तो. अयो, हा तर लयच महागाचा दिसतोय हो. केवढं आणलाय? राहू दे, 30,000 आणलं फक्त 30. बाबो, 30,000चा? हा मग. तुझ्यापेक्षा काय पैशाला किंमत आहे का येडी? आणि काय हो, एवढे पैसे कुठून आणले तुम्ही? अरे, दुधाचं प्रेम आहे येडे. प्रदीपला कळालं तर? आतापर्यंत कळलं ना, आता कुठून कळत? हा, ते पण आहे हो. तू बोललं ते बाहेर शिल्पी बिल्पी नको काढू, नाही तर कळण घ्या त्यांची कुठं वाढ. आपल्या घरातच काढी. हा,
तुला मी एक गोष्ट सांगतो. ह्या मातीबद्दल आपल्याला जेवढं प्रेम आहे, या मातीबद्दल आपल्याला जेवढा जिव्हाळा आहे, या जिव्हाळ्यानेच मी शेती करतो. ज्ञानेश्वर, ही जगातली एकमेव गोष्ट अशी आहे, ती जात पात नाही, धर्म पात नाही, पंथ पात नाही, सगळ्यांना ऑक्सिजन पुरवते आणि मायेची सावली सुद्धा. म्हणून मी सर्व बांधाला बघ झाडं लावतो. पिढ्यानं पिढ्या भरपूर ऑक्सिजन राहील. बघ, आल्या जन्मी एकाने झाड तरी लावलं पाहिजे. प्रदीप, पाहुणे आले रे. राम 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 राम. या बसा. का हो अहो तो रस्त्यात शेणाचा डीप टाकला तो तरी उचलायचा. आम्ही इनोव्हा होतो रिक्षात नाही. काय माणूस आहेत राव. असू द्या, मोठी बागायत झाले ते. मामा हे राहू द्या, तुम्ही इकडे बसा. मोठी बागायत झाली. होय काय आहे? अरे फॅन आहे फॅन. ते मलाही दिसते. अहो ही सिकुड आहे. काय स्थळ आणले तुम्ही हे? राम राम. राम राम. काय दपा, प्रवास कस काय झाला? काही तकलीफ वगैरे तर नाही झाली प्रवासात? आलो कसा तरी. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते काही कळेनात आणि धूळ तर एवढी की पावडर लावायची गरज नाही. हा मुलीचा भाऊ देते आणि हे मामा शहाजी भोसले. बघ मामा, वर्गाबाईचा कार्यक्रम घ्यायचा का उरकून मग? घ्या ना बोलून. थांबायचं कशाला मग? आपलं नाव सांगा. प्रदीप बाळासाहेब पाटील. अच्छा ठीक. शिक्षण काय झालं तुमचं? BA BEd मराठी. आणि तुमचे मामा कुठले? विरगावचे रावसाहेब वागचौरे. छान. जमीन किती आहे तुम्हाला? जमीन 5 एकर. 5 एकर? जी एकट्याची का चुलत्याची मिळून? सगळ्यांची. दोघांची मिळून म्हणजे काय आधी गाडी केला येणार काय? आमच्या वाटण्यास कधी होतात. म्हणजे आम्ही एकत्र कुटुंबात राहतो. आप्पांनी तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलंय आम्हाला. आम्ही घरात घरपण म्हणून राहतो. रक्ताचं नातं आहे. पैसा, संपत्ती, इस्टेट आम्ही गौण गोष्टी मानतो. घराला घरपण देणारे आप्पांना आम्ही विसरू शकत नाही. म्हणून आमच्या कधीच वाटण्या होत्या. हो ते काय पण असेल, पण आपली बहीण उद्या शेतात पाऊल नाही ठेवायची पहिलेच सांगून ठेवू. आम्ही समर्थ आहोत शेती करायला. तिला आम्ही शेतात पाऊल सुद्धा ठेवू देणार नाही. आणि आजपर्यंत 100 वेळा आम्ही हेच प्रश्न ऐकत आलो. प्रत्येक जण येतो आणि म्हणतो आमची बहीण शेतात जाणार नाही, आमची मुलगी शेतात पाऊल ठेवणार नाही. आता सवय झाली हो ऐकू ऐकू या गोष्टींची. ही शेती करणं परवडतं का हो तुम्हाला? आम्हाला परवडते आणि नाही परवडली तरी ती करावीच लागते. कारण शेतीला आम्ही आईची सेवा मानतो. हो अहो ही भावना आणि व्यवहार ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी. पोट चालवण्यासाठी ना पैसे लागतात, पैसे, भावना नाही. तुझ्या बहिणीचं पोट भरेल एवढे पैसे आहेत आमच्याकडे. 4 चाकी आहे तुमच्याकडे? 4 चाकी मोटरसायकल आहे. मोटरसायकल? आजकाल भिकार भांगारा का असते मोटरसायकल? अतिथी देवो भाव मानणाऱ्या होता म्हणून इथपर्यंत शांत राहील. शेतकऱ्यांची इज्जत काढता तुम्ही. तू बस शांत हो प्रदीप, शांत हो. बस तू बस. पाहुणे बस. शांत हो प्रदीप, एवढं राग चांगला नाही बाळा. मी शांतच आहे आप्पा. पण ही लोक समजतात काय आपल्याला? अगोदर विचारतात जमीन किती आहे तुम्हाला आणि नंतर म्हणतात आमची मुलगी शेतात पाय ठेवणार नाही. बरं तुमची मुलगी जर शेतात पायच ठेवणार नाहीये तर मग जमीन विचारता कशाला किती जमीन आहे म्हणून? सांगा ना, कशाला विचारता किती जमीन आहे म्हणून? का आप्पा यांना जमीन विकून आईश करायची यासाठी विचारतात ही लोक? जाऊ दे प्रदीप, तू शांत हो. आप्पा आपण शेतकरी आहोत म्हणजे काय कुणी गुन्हेगार आहोत काय?
हे बघा, आम्हाला तुमचा अपमान करायचा नव्हता. तुमचा काहीतरी गैरसमज झाला. आम्ही सुद्धा शेतकरी आहोत. मामा या भुईचक्करचं झालंय का लग्न? करतो काय मग? तोही शेतकरीच आहे हो तुमच्यासारखा. वा आप्पा, काय खानदान आहे. स्वतःच्या बहिणीला शेतकरी नवरा नको आणि भावाला मात्र शेती करणारी बायको पाहिजे. वा तो शब्द सांभाळून वापरा, कळलं काय? हे तुमच्या वडी नाही, पहिल्यांदा नांगर घेऊन शेती करत सुटतो. हायटेक शेती करतो आम्ही. हायटेक एसीत बसून ते चिखलात चुकलात जातच नाही आपण. तुझ्या बापाने कधी एसीत बसून शेती केली होती का? हायटेक याला हायटेक शेती नाही म्हणत, याला उंटावरून शेळ्या वळणं म्हणतात. आप्पा शांत बसा, सगळ्यांचा गैरसमज होतोय. काय शांत बसा? अगोदर शेतकरी म्हणून हिनवता आणि वर तोंड करून म्हणता आमचा गैरसमज झाला. बाद झाला. आता उठा. चला, काय तोंड बात चला. आणि हो, हायटेक शेती करतो, हायटेक, कळलं काय? हे नांगर नुंगर तुम्हीच सांभाळा. माधुरी, ए माधुरी, अरे गेलं गेलं गेलं, ये बी स्थळ गेलं. काय म्हणता? अहो झालं झालं, आपल्या मनासारखं झालं. मला तर लय भारी वाटलं. माधुरी, तुला एक सांगू का? काय हो? अरे लग्न वाढण्याची मजा आहे ना, ती लग्न जमवण्यात अजिबात नाही बघ. भावबंधांची अशीच जिरवली पाहिजे. गेल्या हप्त्यात तर मी भावबंदाची 4 लग्न मोडले बघ. अरे देवा, तुम्हाला काही लाज लज्जा शरम जनाची नाही पण मनाची थोडी तरी. काय झालं? अहो बायकोच्या पुढे जाणार का नाही तुम्ही? का आयुष्यभर बायकोच्या माग मागच फिरणार? का बरं, काय झालं? अहो तुम्ही तरी 4 भाऊबंधांचे लग्न मोडले. मी 8 भाऊबंधांचे लग्न मोडले. अरे बाबू मोका बेकर आहे तू. मग आहेस बेकर मी. माझी बहीण शेतात काम करणार नाही. मुलगी शेतात पाय ठेवणार नाही. शेतकरी नवरा नको गं बाई, आपला नोकरीवालाच बरा. नको वारा नको, आता पायाला चिखल मातीचा स्पर्शच नको. माझी बहीण शेतात काम करणार नाही. माझी मुलगी शेतात पाय ठेवणार नाही. शेतकरी नवरा नको गं बाई, आपला नोकरीवालाच बरा. नको वारा नको, आता पायाला चिखल मातीचा स्पर्शच नको. माझी बहीण शेतात काम करणार नाही. माझी मुलगी शेतात पाय ठेवणार नाही. शेतकरी नवरा नको गं बाई, आपला नोकरीवालाच बरा. नको वारा नको. या मातीवर जीव जडला माझा माझा जीव जडला माझा. या मातीवर जीव जडला माझा. जीव जडला माझा. श्वास माझा तिच्या साठी, सुगंध तिचा माझ्यासाठी. या मातीवर जीव जडला माझा. जीव जडला माझा. कित्येक पिढ्या आल्या नि गेल्या, कधी न पुसल्या पाऊल खुना. या
जडला माझा जीव जडला माझा कष्टाची ती चटणी भाकरी वृक्षाखाली इथे गोड झाली कधी न पाहिला नफा ना तोटा जीव सदैव आनंदात रमला या मातीवर जीव जडला माझा जीव जडला माझा श्वास माझा तिच्या सुगंध तीचा माझ्यासाठी या मातीवर जीव जडलाय माझा जडला माझा जीव जडला माझा काय प्रदीप दादा केस पांढर झालेलं लग्न कधी करणार? अरे लय पंचायत पडली माझ्या लग्नाची. मलाच नाही अख्ख्या गावाला त्यांच्या लग्नाची पंचायत. माझ्या लग्नाची बुंदी जाऊ द्या पण ही कॅडबरी घे. धर तुला. रामकृष्ण हरी राम. राम राम घोरपडे महाराज. राम 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 राम. कुठं बाहेर गावी गेले होते आज कीर्तनाला? अगदी लांब कीर्तन होतं, बाहेर तालुक्याच्या गावाला कीर्तन. छान आवडलं, जनतेला कीर्तन आवडलं, सर्व मंत्रमुग्ध झाले. कीर्तन अगदी सुंदर झालं. पण कीर्तन झाल्यावर भोळी भाबडी जनता मला 3000 रुपये द्यायला लागले रे बाबा महाराज. संत तुकाराम महाराजांनी स्वतःची 400 एकर जमीन दान दिली होती. म्हणून संत चरित्र हे समाजसेवेचं खरं साधन आहे. अरे प्रदीप, 2 तासाच्या कीर्तनात मोहमाया कशी सुटावी म्हणून प्रबोधन करायचे आणि कीर्तन झाल्यावर मीच मोहमायाची सुपारी खायची का? अगदी बरोबर आहे. मी आपले खर्चापुरते 1000 रुपये जवळ ठेवले, बाकीचे परत केले. पैसे नाकारणारे माझ्या मते पहिलेच तुम्ही कीर्तनकार ठरले असाल. महाराज, तुमच्यामुळे आज शाळेची दुरुस्ती झाली. शाळा गळत होती. तुम्ही गावचा सप्ताह अतिशय साधेपणाने घेतला आणि उरलेल्या पैशातून शाळेला पत्रे दिली. आज पावसाच्या पाण्याने शाळा गळत नाही आणि मुलांची दप्तर पावसाच्या पाण्याने भिजत नाही.
ते शिकून मोठे होतील, त्यांना एक चांगला आशीर्वाद तुमच्यामुळे मिळालाय महाराज. अतिशय चांगलं काम केलं. बोले तैसा चाली त्याची वंदावी पावली महाराज, त्याची वंदावी पावली. वा वा राम रामकृष्ण. रामकृष्ण हरी. आता आहेत का घरी? संगीत महाराज बसलेले संगीत माला हो, त्यांचा ते दिल्लीला मोठा कार्यक्रम आहे ना, त्याच्यामुळे संगीत महाराज. तात्यांना मानलं पाहिजे गडे. याही वयात ते छंद जोपासतायत. दिल्लीला कार्यक्रम आहे काय? हो दिल्लीला. वा वा, नाव रोशन करतायत गावाचं. हा, तात्या मानलं पाहिजे. तात्या 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 तात्या. अरे प्रदीप, हा, ये 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 ये. अरे काय म्हणतो, बरा आहेस ना? प्रदीप, लय दिवसानं याने केलं भाऊ. तात्या यावं लागलं, तुमची प्रॅक्टिस पाहायला आलो. म्हणलं तुम्ही दिल्लीला कार्यक्रम करताय, याही वयात तुम्ही छंद जोपासतायत. अरे बाबा, ती कशी आवड असते. लोक दारू गांजे पेत राहते, आपल्याला बोल झाला का आपण पिटी वाजवलंच मोकळं होतं ना मन. आता ऐश्वर्या आणि तिची आई ते गेले बिटी पार्लर का काय म्हणते ना, ते तिकडे गेले. असं कर, थांब मी तुला पाणी चहा घेऊन येतो बघा बाबा. हा चल. तात्या घे, कशाला उगाच फार त्रास घेतला तुम्ही? घे बा घे. तात्या चष्मा लावून गेले नव्हते काय तुम्ही? काय म्हणला तू? काय म्हणतो तू? तुम्ही चष्मा लावून गेले नव्हते ना चहा नाही ना? अहो, तुम्ही याच्यात सगळं पाणी टाकलं. हा चहा कुठं येतं? सगळं पाणीच आहे. येड्या, कळत कसं नाही? कोरोना आलाय बरोबर आहे, आणि दूध का टाकलं नाही म्हणाल ना, तर दुधाने कप होतो, श्वासोश्वास घ्यायला त्रास होतो, निमोनिया असे बरेच आजार लागले जातात. म्हणून दूध सुद्धा नाही. हा बरोबर. आणि साखरीनं तुला आता काय सांगायला पाहिजे का बाबा, साखरीनं सुद्धा किती आजार होतात, शुगर वाढते. म्हणून असाच आहे बाबा. आणि तात्या पावडर आलं का तुझं तिथं बाबा? महागाई वाढली आता कोरोनामुळे, या लॉकडाऊन मुळे काम नाही, त्याच्यामुळे चहा पावडर नाही. काट कसर ही पाहिजे बाबा. माझं नशीब चहा गरम दिला तुम्ही, पाणी गरम दिलं निरंतीला, तरी तुम्ही गॅस टंचाई नाही केली. मग तुला काय वाटलं गॅस गरम करून आणता का? गॅस गरम करून असं वाटलं मला. मग अरे आंघोळीचं पाणी, आंघोळीचं पाणीच होतं ना. ऐश्वर्याचं जमलं का नाही कुठं अजून? अरे तिच्या योग्यतेचं स्थळ जोपर्यंत येत नाही ना, तोपर्यंत घाई करायची नाही. घाई करायची नाही? अहो, तिचं वय तर 40 वर्ष झाले ना. मग ती म्हातारी झाली गेली. अजून ती ऐश्वर्या. शिवाय तिचं ते डायटिंग चालू आहे, डायटिंग. ब्युटी पार्लर सुद्धा तुला सांगतो, दर आठवड्याला रोज फळांचा ज्यूस काय. खूपच लक्ष दिलं जातंय तिच्या फिगरकडे. मी सुद्धा असंच लक्ष माझ्या फिगरकडे देतो बाबा. वाटतो तुला मी 60 वर्षाचा वाटतो. आणि मी सुद्धा रोज पितो काय ज्यूस फळांचा. पण ऐश्वर्याचं लग्न? अरे होईल लवकरच बाबा तिचं लग्न. आणि तुला काय सांगू, भरपूर स्थळ येतात तुला, भरपूर स्थळांची अजिबात कमी नाही. योग्य वेळेतच लग्न व्हायला पाहिजे ताते. आणि योग्य वेळेत नाही, योग्य स्थळ मिळाल्यावर लग्न असं म्हण. तुला सांगतो, ऐश्वर्या 25 वर्षाची होती तेव्हा तिला टोले जंग गडगंज असं मोठं स्थळ आलं होतं, भरपूर मोठं.
अरे काय मोठं 15 एकर जमीन, ट्रॅक्टर, घरदार, एकदम झकास मस्त. पण का नाही जमलं तिचं लग्न? अरे त्या मुलाला नोकरी नव्हती ना, का शेती करायला होती ऐश्वर्याला, मग नाही जमलं लग्न. म्हणजे तुम्हाला नोकरी करणारा मुलगा पाहिजे होता? अरे बाबा तिला स्थळांची अजिबात कमी नाही. प्रदीप तिला 30 वर्षी ना 30 वर्षी नोकरीवाला स्थळ आलं होतं. नोकरीवर? मग झालं ना तुमच्या मनासारखं? अरे बाबा आता पुढचं ऐक ना, 50,000 रुपये पगारवाला स्थळ आलं होतं. मॅनेजर होता पोरगा, हा कंपनी मध्ये. भाऊ का नाही लग्न जमलं? आता त्याला जमीन नव्हती ना बाबा. जमला. जमीन आहे तर नोकरी नाही, आणि नोकरी आहे तर जमीन नाही. आता हे मनासारखं सगळं कधी जमायचं? आलत बाबा, एक स्थळ आलं होतं मनासारखं. आलत? जेव्हा माझी ऐश्वर्या 35 वर्षे झाली ना, तेव्हा तिला बघा बागायतदार स्थळ होतं आणि नोकरी पण होती. तो स्थळ होतं. आता तर तुम्हाला मनासारखं स्थळ मिळालं होतं. मुलगा नोकरीला पण, त्याला भरपूर जमीन पण. मग का नाही लग्न जमलं? पत्रिका पत्रिका. अरे मुलाला मंगळ, मग मुलाला मंगळ असले आम्ही काय टंगळ करायची का? आता माझं डोकंच आउट व्हायची पाळी आली तात्या. आता 40 वर्षी ऐश्वर्याला असं टोलेचे स्थळ आलं. प्रदीप स्थळांना कमीच नाही ऐश्वर्या, भरपूर स्थळ. मुलगा एकुलता एक, शिवाय नोकरीला 25 एकर जमीन. प्रदीप ट्रॅक्टर, 2 ट्रॅक्टर, पाईपलाईन, नदीतून सायपन, इतकं बागायत भरपूर. पत्रिका सुद्धा जुळली ना, 36 गुण मिळाली. 36 गुण. आता तर सोन्यावरून पिवळं झालं. सर्व गुण संपन्न स्थळ मिळालं. नोकरी पण, जमीन पण, आणि पत्रिकाही जुळली. मग का नाही जमलं लग्न? अरे भाऊ प्रदीप मी विचार केला माहिती का. मग मी ज्याच्याकडे 25 एकर जमीन आहे, बरोबर आहे, जो एकुलता एक मुलगा आहे, त्याला नोकरी आहे, मग एवढं सगळं असणार ना, तो इतक्या वर्ष लग्नाचा राहिला कसा? बरोबर आहे की नाही? हा, आणि मग मला काहीतरी गडबड वाटली बा, मग मी त्या तळाला नकार दिला. तात्या, मी काय म्हणतो, आता ऐश्वर्याचंही वय 40 झाले. इथून पुढे तिला स्थळ येणं सुद्धा. अरे भाऊ अजून सुद्धा स्थळ येते, पण ते तिच्या जी लेवल पाहिजे ना, तिची लेवल, त्या लेवल मध्ये स्थळ येते नाही बाबा. हा ती काय म्हातारी झाली काय? चांगल्यापैकी स्थळ येणार आहे, काळजी करू नको. टोले जग लग्न करणार आपण. हा एक मुलगा आहे तात्या. हा आपल्याच गावात. आपल्या गावात? हो. तर तो कोणता पोरगा? शेती करतोय. शेती करतोय आणि गाय आहे, 10 गाय आहे त्याच्याकडे. आणि मुलगा तात्या कर्तब गाय. त्याला जर ऐश्वर्या दिली ना तुमची, तिचं कल्याण होईल बघा. आहे ना तात्या? अरे आता मुलगा कोणी कोणी तिथं सांग बाबा. तात्या तो तुमच्याच समोर बसलाय. आता मात्र का कमाल केली. तुम्हाला हसायला काय झालं? हे भाऊ, हे जर माई ऐश्वर्या जर तुला द्यायची होती तर एवढा दिवस का आला थांबला तुम्ही? येणार नाही ते. तात्या येतो. ये भाऊ थांब नाही प्रदीप. त्याला ऐश्वर्या आता म्हटलं यानं कमाल केली. गेला भाऊ प्रदीप गेला.
एक सेल्फी घेऊन मस्त. शेतकरी राजा. व्यापाऱ्याच्या हातातलं खेळणं आणि नेत्यांच्या बोलतापांना कायम बळी ठरलेलं एक निर्विकार आशावादी व्यक्तिमत्व शेतकरी. कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी. रात्रंदिवस शेतात राबून काबाड कष्ट करायचं. घामाच्या धारेतून पिकवलेलं दाणं बाजारात घेऊन जायचं आणि व्यापाऱ्याने ते कवडीमोल भावात घ्यायचं. तरी आम्ही नाराज नाही व्हायचं देवा, तरी आम्ही नाराज नाही व्हायचं. जगाचा पोशिंदा म्हणून मिरवायचं. जगाच्या तोंडात 2 घास घालणारा हा शेतकरी, त्याची चूल तर पेटली पाहिजे ना देवा. जिला तो गृहलक्ष्मी म्हणतो, कुठे आहे ती? मुंबई, पुणा, दिल्ली, नोकरी आणि घरात एसी. अरे देवा, प्रत्येकाला फक्त नोकरीवाल्याच पाहिजे रे. शेतकरी मुलगा कुणालाच नको आहे. ओस पडली रे देवा, ओस पडली. खेडीपाडी ओस पडली. शेतकऱ्याच्याच पोटी जन्मलेली मुलगी म्हणते, मला शेतकरी मुलगा नको, मला शेतकरी मुलगा नको. काय अवस्था आहे देवा शेतकरी मुलाची, काय अवस्था आहे. काय चालवलं तू? अख्खा बात कोरलाय माझा. दादा आता आहे ना शांत बसून यांच्या ना डोक्यात दगड घाल. कोणत्या डोक्यात दगड घालतो तू? लय तोंडवर करून मला काय फुकणे. अरे नुसता बांध काय, अख्खी शेती माझी आहे. चल काय करायचं कर. काय अडबग बना तुमचा? आम्ही चांगलं वागतोय म्हणून डोक्यावर बसले काय आमचे? हा माहितीये तुम्ही किती लाकीचे आहे. लय नको वर करून बोलू वेग्या. तू माझ्या दादाला बी काय म्हणतो का? तुझा शंकर वाटत बरं होईल युट्यूब वर टाकायला आपल्याला. काय म्हणतो का तुझा वेतच एवढ्यावर? अरे 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 काय चाललंय हे? अरे अरे थांबा, काय करताय तुम्ही? थांबा, अरे काय करताय? घरातली भाऊबंदकी ज्या वेळेस बांधावर येऊन दिसते ना, त्यावेळेस ती गावासाठी फक्त एक तमाशा बनून राहते. होय, तुम्ही नका पंडितगिरी करू. अरे याच्या आज्याने माझ्या आज्याला कोर्टाची पायरी चढायला लावली. तेव्हापासून भांडणं चालू आहे. जे होईल ते होईल आज. म्हणजे आता एकमेकांची डोके फोडून तुमच्या पुढच्या पिढीने कोर्टाचीच पायरी चढायची का? व्यवस्थित करतो तुम्हाला. युट्यूबच टाकतो. करा 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 करा. टाका त्याच्या खोरं टाका, नाही तर दगड टाका. टाका जोरात. करा, भांडच करा. शंकर पाड्या काय अण्णा शोभतात तुम्हाला हे या वयात? प्रदीप भाऊ यांचा कायमचा त्रास आहे. सारख्या बांधावरून भांडत राहतो.
अरे तुला एवढं भांडण असं वाटतं ना हा तर मोजणी करून घे ना. अरे हे इथं तुझ्या पायापाशी माझी मोजणी. अरे 2-3 वेळा मोजणी करून दिली तुला. काय मजाचा आडबंग पाना. कोण मी आडबंग? अरे अख्ख्या गावाला माहिती आकाश आहे ते म्हणे मी आडबंग. कुणालाही विचार. चल. अरे कोण आहे तुझ्या पाठीमागे? माझ्या मागे अख्खा गाव आहे. याच्या बरोबर अख्खा गाव. अरे साऱ्या दुनियाचा चेंगट तू. साधा चहा सुद्धा पाजत नाही कोणाला. म्हणे तुझ्या माग गाव आहे. हट. अरे तू किती दानशूर आहे ना माहिती आहे मला. गटारीतले पैसे उचलणारा तू आणि मला चेंगट म्हणायला चालला. काय करताय तुम्ही दादा? 2 एकर तुमची तिकडं माळावर जमीन तशीच पडली. काही त्याच्याकडे धुंकून पाहिलं नाही आज 2 वर्ष झाली. आणि अण्णा वरच्या माळावरची 3 एकर जमीन तुमची तशीच पडी घेऊ. कधी नांगर नाही घुसला त्यात. वारे बागायतदार आणि इथं फुटभर बांधावरून भांडत बसला. तिकडं जमीन पडीक तशीच ठेवली आणि 2 फूट बांधावरून भांडत बसला. काय आदर्श घालून देणार आहात तुम्ही? या पोरांच्या भविष्याकडे पहा जरा. काय चालवलंय तुम्ही? अरे शोभत नाही रे तुम्हाला मित्रांनो. शोभत नाही असं वागणं. प्रदीप भाऊ हा जर माझ्याशी नीट वागला ना मी पण याच्याशी नीट वागन. तसं नाही प्रदीप भाऊ. यांनी पण माझ्याशी नीट वागायला पाहिजे तरच मी पण नीट वागन. ही जमीन वेड्यांनो एकमेकांचे डोके फोडून रक्त सांडवण्यासाठी नाही, तर ही जमीन एकमेकांचे हात एकमेकांच्या हातात देऊन प्रगती साधण्यासाठी आहे. अरे प्रदीप, आज तू दूध घेऊन आलास. 2-3 दिवस दिसला नाहीस. काय कोणी गावाला गेला होता? हो थोडस काम होतं त्याच्यामुळे थोडस. मी पातेली घेऊन आलता. घे द्या ना. दे दूध याच्यामध्ये. 2-3 दिवस झालं घरचे दुसरी माणसं आली दूध घ्यायला. तू नाही आलास. नाना थोडं काम होतं जरा त्याच्यामुळे. आजही मला जायचंय वधूवर सूचक. अरे तुझ्याकडे महत्वाचं काम आहे. तुझ्याशी बोलायचंय. तू ये आतमध्ये ये. काय काळजी करू नको. त्या संदर्भातच बोलायचं. ये आत ये. पत्रकार साहेब माझ्याकडे काय महत्वाचं काम? माझी बातमी तर नाही रे करणार. नाही रे तुझ्यासाठी खुशखबरी आहे. तू बस. मी आलो. दूध घेऊन आलो. सांग. मग प्रदीप, अरे पेपर वाचतोस? दिवसभरात वाचतो नाही का? साहेब वाचतो ना. रोज वाचतो. हे मोबाईलच्या जमान्यामध्ये वाचन संस्कृती वाढली पाहिजे म्हणून रोज वाचतो. छान छान. तुझे विचार अगदी आवडतात मला. साहेब एक हा काय? कापूर ज्याप्रमाणे जळावं त्याप्रमाणे आयुष्य निघून गेलं भारत. वय वर्ष 40 झालं तरी शोध सुरू आहे अजून लावण्याचा. तुझा शोध संपण्यात जमा आहे प्रदीप. म्हणजे अरे तुझ्यासाठी एक स्थळ आले माझ्याकडे. तू मागे बोलला होतास मला. माझा एक मित्र आहे शेतकरी. त्याची मुलगी आहे पोलीस खात्यात आहे. पोलीस? हो शेतकरी आहे तो. त्याची मुलगी पोलीस आहे आणि त्या मुलीचा हट्ट आहे तरी तो शेतकऱ्याच्या मुलाशीच लग्न करेल. तर तुझा बायोडाटा मी पाठवलाय त्यांना. साहेब मला माहित आहे तुम्ही सकाळी सकाळी घेत नाही. असं काही नाही बोलतोस. असं कसं शोध होईल? माझी का बरं थट्टा मस्करी करता? यात कसल्याच आली थट्टा मस्करी? अशा विचारच्या काही मुली आहेत. लग्न झाल्यावरती मला जमीन विकून फ्लॅट तर घ्यायला नाही लावणार शहरात. तू असं काही नाही बोलतोस. नाही तुम्हीच तर म्हणाले होते ना की ती फार वेगळ्या विचाराची मुलगी आहे म्हणून. आपली मनात शंका आली म्हणून विचारलं. वेगळ्या विचाराची म्हणजे चांगल्या विचाराचं आहे. तिचा वेगळा विचार आहे का त्याला शेतकरी मुलगा करायचा आहे आणि म्हणून तुला म्हणलं ती वेगळ्या विचाराचं आहे.
ते बघ तिचाच फोन आला. हॅलो. हा अगं बोल ना. अगं तुझ्यासाठी मागे एक स्थळ सांगितलं होतं पाय, शेतकरी मुलाचं. तुझीच इच्छा होती ना शेतकरी मुलगा पाहिजे. हो हो, ते आले तर आज माझ्याकडे दूध घेऊन आलेत. त्यांच्याशी बोललो मी. हो बोलतो मी तुझ्याशी. हा साहेब, हे जर लग्न जमलं ना तर तुमचे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही. लग्न तुझे झाले नाही, झालं म्हणून समज. पत्रकार म्हणून तुम्ही एका शेतकरी मुलाच्या लग्नाचा प्रश्न मार्गी लावला बरं. येतो सर. निघतोस? बरं ये. मला आणि पोलीस बायको, तेही एका शेतकरी मुलाला. काय झालं? काय नाही ऑप्शन पाहतोस? काय नाही काही काही टिंगल नाही करायची. पत्रकार आहे, विश्वासार्थ आहे. माझी जन्मतारीख आणि वेळ दिली होती. पत्रिका बघितली का ब्राह्मणाकडे? नाही. का? वय 40 झालं, डोक्यावरचे केस पांढरे झाले. या ग्रह ताऱ्यांनी गुणच जुळवले नाही कधी. मनाचे गुण जुळवायचे बाजूला राहिले, आम्ही ग्रह ताऱ्यांचेच गुण जुळवत बसू. तू का हसतो आहेस आता? तो मंगळ आहे ना, मंगळ, तो फार डेंजर आहे. तो प्रत्येकाच्या मागे हात धुवून लागतो. अरे तू का हसतो आहेस? कुत्रे, मांजर, डुकर, गाढव यांच्या मागे नाही कधी लागले हे ग्रह तारे. आमच्याच या बुद्धिजीवी प्राण्यांच्या मागे लागलेत हात धुवून हे ग्रह तारे. काय करणार? म्हणून तर आजपर्यंत 40 वर्ष झाले, केस पांढरे झाले. पत्रिका पाहायचं सोडून मनाचे गुण जुळले पाहिजे बस. आशीर्वाद द्या. ना मुहूर्त, ना बँड बाजा, ना मंगल कार्यालय, याला काही लग्न म्हणायचं होय? होऊनच मला डायरेक्ट 100 रुपयात लग्न. बापाने कष्टाने कमवलेल्या पैशांची उधळपट्टी करून मोठं लग्न करणारी मी मुलगी नाही. अगं नाव तर घेशील का नाही, तर ते तुझ्या संस्कारात बसत नाही. लग्न केलं आज मी एका शेतकरी मुलाशी. सर्व मुलींना अभिमानाने सांगते, सून झाले मी कष्टकरी पाटील घराण्याची. चला आता नाव फावडीत खाल्ली ना, नाव घ्यायला सांगते. चला नाव घ्यायला सांग. सासूबाई, एक मिनिट. लग्न 50,000 केलं काय आणि 50 लाखात केलं काय, काय फरक पडतो?
पण आयुष्यात काठीप्रमाणे आधार बनते ती पै न पै जमवलेली बचतच. काय हो, लय तोऱ्यात सांगत होते ना की प्रदीपचं लग्नच होणार नाही, मग हे काय झालं? अरे मला 4 शिवचा झटका बसलाय, झालंच कसं मलाच काय समजाना. पोलीस आहे ती पोलीस, आणि मरमोठ्या आवाजात म्हणत्या का शेतकरी मुलाचं लग्नच होत नाही. तसं म्हणत होतो मी, पण नोकरीवाली मुलगी डायरेक्ट शेतकऱ्याच्या पोराशी लग्न करेन असं मला स्वप्नात बी वाटलं नव्हतं कधी. आपलं लग्न सुद्धा एक स्वप्न असतं ना तर बरं झालं असतं. उगाच मी तुमच्याशी संसार केला म्हणून संसार झाला, दुसरी जर कुणी असती ना तर राहिलीच नसती इथं. समजलं का? हा फेमस डायलॉग आहे ना, प्रत्येक बायकोचा तिच्या नवऱ्यासाठी असतो. चला घरात. कुठं चालले घरात? आधी मला 2 शॅम्पूच्या पुड्या आणि 2 पावडरचे डबे आणून द्या, तरच तुम्हाला घरात प्रवेश. जा. हा, तू काय ब्युटी कॉन्टेस्टला जाते का काय? अहो आपल्या गावात आहे ना मिसेस सौंदर्यवती स्पर्धा आली, त्याच्यात मी भाग घेतलाय. आता माझे सारे पैसे तो सौंदर्यच खर्च व्हायचे. होऊ द्या, जा आधी घेऊन या. पुरुषांच्या आणि महिलांच्या जशा सौंदर्याच्या स्पर्धा होतात तशा म्हशींच्या जर भरवल्या तर काय झालं? शेणाचा जरा जास्तच वास येते नाही? काहीच काळजी करू नका, उद्याच्या उद्या मी सगळ्या गायाच विकून टाकतो. कटकटच नको डोक्याला, फार वैताग आला या सर्व गोष्टींचा आता मला. शेती खूप आवडते ना तुम्हाला? मला आवडून काय उपयोग आहे? तुम्हा मुलींना नाही ना आवडत शेती, त्याचं काय? आणि हो, मी पण शेती करणार नाही. हा नको करू शेती. तू माझ्याबरोबर लग्न केलंस ना, हेच फार मोठं झालं, माझं भाग्य समजतो. हसायला काय झालं? आता शेतीवर एवढा एकनिष्ठ प्रेम करणारा नवरा मिळाला तर बायको हसणारच ना. तुम्हाला काय जातं हसायला? तुम्ही फक्त आमच्यावर हसणार. एकदा शेतात आमच्यावर काम करून बघा, मग कळेल द आर्ट ऑफ लिव्हिंग कशाला म्हणतात ते. कळालं का? खरी मजा येते शेतीत काम करताना. तेच खरं जीवन असतं, कष्टाचं जीवन, श्रमाचं जीवन. अश्विनी, अश्विनी कुठे गेली? सकाळी गेली का काय? शेतकरी नावाला नको म्हणू, या मुलींचा काय भरोसाच नाही. अश्विनी, 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 अश्विनी. आई, आई उठ, आई.
अश्विनी, तू आणि शेतीचं काम, मला तर डोळ्यावरच विश्वास बसत नाही. जगातले कोणतेही काम जर आनंदाने केलं ना तर ते डोक्यावरचं ओझं कधीच वाटत नाही. लग्नाला आलेल्या प्रत्येक उपवर मुलीपुढे तू एक आदर्श निर्माण केला आहेस आणि तुझ्या आदर्शाने श्रमाला प्रतिष्ठा मिळवून दिली आहे. नवऱ्याची जमीन 7 बाऱ्यावर फक्त अधिकार गाजवण्यासाठी नसावी तर ती कर्तव्यातून सुद्धा कुठेतरी दिसावी. शेणाने हात भरल्यावर कोणताही रोग होत नाही, उलट दरिद्री पळून जाते आणि लक्ष्मी घरात येते. हे का तुमच्या डोळ्यात पाणी? अश्विनी, मी विचार करतोय ग, आपल्या गावातील 60 अजून माझे शेतकरी भाऊ बिगर लग्नाचे आहेत. ते शेतकरी आहेत म्हणून त्यांचं लग्न होत नाही. तुला सांगतो, तुझ्यासारख्या जर कष्टकरी मुली जर त्यांना मिळाल्या ना, ते सुद्धा कृषी क्रांती करून दाखवतील बघ. अगं, फार महत्वाकांक्षी आहेत ग ते, पण बिचारे हातबल झालेत, त्यांचं लग्न होत नाही म्हणून. कोणी 38 वर्षाचं झालं तर कोणी 42 वर्षाचं झालं. हातबल झालेत ग ते, त्यांचं लग्न होत नाही म्हणून. फार महत्वाकांक्षी आहेत, हरित क्रांती करून दाखवतील. तुला सांगतो, तुझ्यासारख्या जर मुली जर त्यांना मिळाल्या ना, कष्ट करणाऱ्या, हरित क्रांती करून दाखवतील. मला विश्वास आहे शेतीला पुन्हा चांगले दिवस येतील आणि मुली शेतकरी नवरा पाहिजे म्हणते. आज मनसोक्त नाचावंसं वाटतंय. कोणासाठी? माझ्या शेतीसाठी, माझ्या या माऊलीसाठी. आज माझ्या अंगाला हळद लागली, माझं लग्न झालं. तुझी सेवा करायला आता वंश वाढल. जगाचा पोशिंदा म्हणून तो आता संघर्ष करील तुझ्यासाठी. संघर्ष करील तो तुझ्यासाठी आता जगाचा पोशिंदा म्हणून.